सो मस्त लो फ्लेमवरती याला भाजायचं आहे आपल्याला. सो तुम्ही बघू शकता की असं छान रोस्ट झाल्यानंतर हा जो मखाना आहे ना तो एकदम असा पटकन फुटला जातो आणि मग लहान मुलांना गिळायला वगैरे म्हणा त्रास होत नाही जास्त आणि डायजेस्टही चांगल्याच प्रकारे होतो. आणि ही जी पावडर आहे ना ती आपण 1 मंथसाठी रोस्ट म्हणजे ठेवू शकतो स्टोअर करून. सो आरामात 1 मंथ, कारण मी वर्किंग आहे, मला टाईमही नसतो. सो म्हणजे मी तरी 1 मंथसाठी ही जी हे आहे जे सेरेलॅक आहे किंवा जेही हेल्दी ब्रेकफास्टचं पावडर म्हणू शकतो आपण याला, मी 1 मंथसाठी बनवते इवाला. आणि 1 टाईम इन अ डे नक्कीच मी तिला देते. सो तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच प्रकारे बनवा याच प्रमाणामध्ये, तर नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. मस्तपणे असा मखाना रोस्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा फुटला जातोय. सो त्यानंतर मी इथे घेणार आहे ओट्स. हे ओट्स तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता. सो मी इथे मसाला ओट्स घेतलेले आहेत आणि हे सुद्धा म्हणजे वेट गेनसाठी म्हणा, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी म्हणा खूप जास्त यूजफुल आहेत लहान मुलांच्या. सो मी ह्यामध्ये घालणार आहे ओट्स देखील आणि ह्याला सुद्धा असं हलकं रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरती. सो 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला कंटिन्युअसली परतवत राहायचे, जेणेकरून हे रोस्ट करपणार नाहीत आणि छान प्रकारे भाजल्या जातील. कारण जर तुम्ही असं थांबत थांबत याला हलवलं ना तर करपण्याची शक्यता असते. सो कंटिन्युअसली मेक शुअर की असं आपल्याला खालीवरी करत राहायचं आहे. आणि हे सुद्धा रोस्ट झाल्यानंतर तुम्ही मखान्यामध्ये पेस्ट करू शकता आणि टाकू शकता त्यामध्ये. सो ह्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे, थोडंसं ब्राऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला लगेच हे काढून घ्यायचं, नाहीतर हे ना करपल्या जातील. सो 5 ते 10 मिनटं मी लो फ्लेमवरती याला भाजून घेतलेलं आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने भाजून घेऊ शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे पोहे देखील. पोहे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
खा. सो पोहेसुद्धा आपल्याला रोस्ट होईपर्यंत भाजायचे आहे. छान रोस्ट झाल्यानंतर ना याला खमंग असा म्हणजे टेस्ट छान लागते मुलांना खायला, त्यामुळे मी पोहे घातलेले आहे तिथे. खरं तर माझ्याकडे जास्त ओट्स नव्हते त्यामुळे प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. बट तुम्ही पोह्यांचं प्रमाण कमी आणि ओट्सचं प्रमाण जास्त अशा प्रमाणामध्ये तुम्ही ही क्वांटिटी वापरायला पाहिजे. बट माझ्याकडे जेही अवेलेबल होतं आणि आज सॅटर्डे आहे, मला कुठल्याही हालती तिला हे सेरेलॅक बनवायचं होतं, त्यामुळे मग मी किंवा ऑफलाईन मी ह्यामध्ये अजून घालेल वाटल्यास ओट्स. बट मेक शुअर की ओट्स हे जास्तच वापरले पाहिजे कारण ते हेल्दी आहेत. सो छान प्रकारे रोस्ट होईपर्यंत आपल्याला पोहे हे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे बदाम. बदामला सुद्धा आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच. नंतर मी रवासुद्धा घालणार आहे ह्यामध्ये. बट मला हे ग्राइंड करून घ्यायचं आणि रवा मला ग्राइंड नको आहे, त्यामुळे मग हा जो रवा आहे तो मी ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे. सो जेव्हा आपण बाकीचं जे मिक्सचर आहे तो मिक्सरमधून काढल्यानंतर रवा आपण त्यामध्ये घालणार आहोत. सो हा जो रवा आहे तो तेल टाकून तुम्ही तूप टाकूनही भाजू शकता, जेणेकरून खूप दिवस आपल्याला टिकून राहील. सो मोठा रवा घ्यायचा आहे जो उपम्यासाठी वापरतो. सो हा रवा मी ह्या सेरेलॅकमध्ये वापरणार आहे. त्यानंतर माझे बदामसुद्धा भाजलेले जात आहे. जास्त पण नको, थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत बदाम आपल्याला. नंतर मी ह्यामध्ये घालणार आहे भरपूर अशा पंपकिन सीड्स. ह्यासुद्धा आपल्याला हलक्याशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी ह्यामध्ये सनफ्लॉवर सीडसुद्धा टाकणार आहे. थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचा कलर ना थोडासा चेंज झालेला आहे, थोडेसे लालसर. आणि जेव्हाही कुठलीही सीड्स आपण जेव्हा रोस्ट करतो ना तेव्हा ती फुगली जाते. सो त्यानंतर लगेच ती काढून घ्यायची आहे. जास्तही रोस्ट करायला नको, म्हणजे सगळे पोषक तत्व जे आहेत ना ते निघून जातील. सो हलकंसं रोस्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे घालणार आहे जवस, जो फ्लेक्सीड्स म्हणतो आपल्याला. हे सुद्धा अतिशय म्हणजे हेल्दी आहे लहान मुलांसाठी. सो मी ह्यामध्ये जवस देखील वापरणार आहे.
ह्याला सुद्धा आपल्याला छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. मस्त असं खमंग भाजेपर्यंत ना आपल्याला जवस जे आहे ते रोस्ट करून घ्यायचं आहे. करपणार नाही ह्याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की याचा कलर कम्प्लिटली चेंज झालेला आहे आणि एकदम असं लालसर झालेला आहे. सो मी हे सुद्धा काढून घेते. त्यानंतर मी भाजणार आहे थोडासा ओवा, सोबतच मी ह्यामध्ये टाकणार आहे थोडंसं जिरं. हे देखील आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. सो जिरं आणि ओवा जो आहे तो छान प्रकारे रोस्ट झालेला आहे आणि सो आपण ह्यामध्येच घालणार आहोत. त्यानंतर थोडेसे तीळ वापरणार आहे मी. खूप कमी क्वांटिटीमध्ये थोडेसेच घेणार आहे, कारण तीळसुद्धा सीड्समध्येच येतात आणि सीड्स खूप हेल्दी असतात. सो त्यामुळे मी घेतलेले आहे तिथे. सो एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मी माझ्या लेकीसाठी इवासाठी मस्त असं 1 मंथ पुरेल इतका ब्रेकफास्ट करणार आहे. ह्यामध्ये मला थोडासा पिस्ता पण ॲड करायचा आहे आणि थोडंसं अक्रोडसुद्धा ॲड करायचं आहे. सो हे थोडंसं थंड झाल्यानंतर मी बाकीचं गोष्टी ॲड करेल. ह्याला चांगलं 1, 1.5, 2, 3 तास असं थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमधून थोडंसं जाडसर भरड असं राहील अशा प्रकारे ह्याला ग्राइंड करून घ्यायचं. खूप जास्त हेल्दी आणि न्यूट्रिशियस अशी रेसिपी आहे.
लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी म्हणा, त्यांच्या हेल्थसाठी म्हणा, त्यांच्या वजन वाढीसाठी म्हणा, ऑल इन वन सगळं सोल्युशन ह्याच रेसिपीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो तुम्ही देखील अशाच प्रकारचं घरच्या घरी सेरेलॅक करा आणि घरी केलेला कधीही चांगला हेल्दी म्हणजे असा माझा समज आहे. सो नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. सो ह्याला 1.5 ते 2 तासासाठी मी थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि ग्राइंड करताना तुम्हाला नक्कीच दाखवेल की कशाप्रकारे आपण ह्याला ग्राइंड करून घेणार आहोत ते. त्यानंतर आपण हे जे आहे ना मिक्सर, तर तुम्ही बघू शकता की हे मी जस्ट मिक्सरमधून काढलेलं आहे आणि ह्याची जी थिकनेस कन्सिस्टन्सी जी आहे ना ती एकदम अशी जाडसर ठेवलेली आहे. एकदम अशी रवा जे उपमा करण्यामध्ये रवा वापरतो ना त्यासारखी. बारीक वगैरे नाही ठेवायची कारण लहान मुलांना गिळण्यासाठी प्रॉब्लेम येतो, म्हणजे लहान मुलांना त्रास होतो त्यांना. सो या दृष्टीने आपल्याला थोडंसं हे करायचं. त्यानंतर मी इथेच लगेच करूनही दाखवणार आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये थोडी जिरे आणि मोहरी, पाणी वगैरे टाकून लगेच यामध्ये थोडंसं हे जे पीठ आहे ना मी हे करणार आहे, हटवून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवरती शिजून घेणार आहोत. सो चला तर गाईज, तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय ऑल.